नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल, दररोजची अवघड किचकट कामे सोपी होतील आणि कमी खर्चामध्ये घर चालवता येईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे, आपल्याकडे अशा बऱ्याच भिंती असतात किंवा असे कोपरे असतात जे आपण जसं आता दसऱ्यामध्ये स्वच्छतेला सर्व सामान काढतो आणि स्वच्छता करायला घेतो, पण हे असे डाग जे असतात ना ते खूप जुने चिवट चिकट असतात, जे असे घासून निघत नाहीत। तर यासाठी एक कमालीची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून कमी वेळेत तुमची सर्व सफाई होईल, त्याचसोबत हे डाग कायमचे निघून जातील। तर आता बघा, हा भिंतीवर डाग असतील किंवा असे कुठेही डाग असतील तर त्यासाठी एखादा जुना ब्रश घ्यायचा, त्यावरती थोडंसं टूथपेस्ट टाकायचं, थोडंसं हार्पिक टाकायचं आणि त्यानंतर आपण याला साफसफाई करायला घ्यायचं। अगदी सहज थोडंफार चोळलं की हे पूर्ण डाग निघून जातात आणि बघू शकता कशी घाण निघत आहे। अगदी सिलेंडर खाली पण असे डाग पडतात, तर ते डाग देखील काढण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक कामी येईल। अगदी बाथरूम टाइल्स, किचन टाइल्सला देखील तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करू शकता। तर थोडंफार कुठे डाग असेल तर थोडंसं हार्पिक टाकायचं, म्हणजे ही पूर्ण डाग अशा प्रकारे स्वच्छ होतात। कमी मेहनतीत कामं करायची असेल तर अशा नवनवीन टिप्स अँड ट्रिक्स नक्की वापरून बघा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघू शकता, स्वच्छ पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या, पूर्ण डाग नाहीसे झालेले आहेत। बघू शकता हा भाग अगोदर किती जास्त घाण झाला होता आणि आता किती छान स्वच्छ चमकत आहे। अशाच प्रकारे तुम्ही पण घरातील टाइल्सची स्वच्छता करून बघा। यानंतरची आपली टिप आहे, आपल्याकडे भरपूर प्लास्टिक बॉटल असतात, पण आपण त्याला जसं तर पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा घरामध्ये ठेवून येतो काही ना काही कामी येतील म्हणून, पण आज याचा खूप आगळा-वेगळा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर मदत होईल किचनमध्ये। तर यासाठी बघा, हा वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। चाकू गरम करून हा भाग सहज कट होतो। थोडा खालचा प्लास्टिकचा जी बॉटल आहे ना त्याचा देखील भाग आला तरी काहीच हरकत नाही। आता बघा, याला आपण जसं आता भरपूर काही वस्तू घरामध्ये आणतो, बरेच काही जार, कंटेनर आपल्याकडे बरण्या असतात, पण त्या कमी पडतात, आपण काहीतरी कॅरी बॅगमध्ये असं ठेवतो। तर याला असंच उघडं ठेवण्यापेक्षा किंवा गाठ मारण्यापेक्षा अशा प्रकारे बंद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगळ्या कंटेनरची, जारची, बरणीची गरजच पडणार नाही आणि भरपूर काही सामान असं तुम्ही ठेवू शकता। हॉस्टेलमध्ये, किरायाच्या घरामध्ये तुम्हाला हे खूप कामी येईल, किंवा प्रवासामध्ये कुठे काही घेऊन जायचं असेल तर खूप ट्रिक कामी येणार आहे, कारण की बऱ्याच वेळा गाठ मारली की ती सुटत नाही किंवा काही इकडे तिकडे सांडायची देखील भीती असते। तर अशा प्रकारे छान व्यवस्थित आपण त्याला ठेवू शकतो। यानंतर बघा, याला वापरायला देखील खूप सोपं जातं। यामध्ये तुम्ही ते बॉटलचं जे झाकण आहे ना ते जास्त यामधील काही काढायचं असेल तर काढून नंतर यावरती अशा प्रकारे वापरायला घेऊ शकता। यानंतरची आपली टीप आहे, बऱ्याच वेळा आपल्याकडे भरपूर असे नेलपेंट असतात, पण एखादं नेलपेंट ठेवूनच ते असं वाळल्यासारखं होतं, कडक होतं। तर अशा वेळेस काय करायचं, जास्त वाळलं असेल तर त्यासाठी दुसरा उपाय आहे, पण अर्ध असं घट्ट झालं असेल, अगदी थोडंसंच ओलसरपणा यामध्ये राहिलेला असेल तर त्यामध्ये काय करायचं, थोडंसं टाकायचं कोकोनट ऑइल टाकायचं आणि त्यानंतर अगदी जास्त नाही, 2-3 थेंब टाकायचे आणि त्यानंतर ही जे बॉटल आहे त्याचं झाकण लावून आपण याला लगेचच लावायला घ्यायचं नाही, तर याला आपण झाकण बंद करून व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि साधारण एखादा तास तरी ही बॉटल अशीच ठेवायची। यानंतर तुम्ही बघाल तुमचं जे नेलपेंट आहे ना ते घट्ट झालं होतं, तर अगदी छान, अगदी नवीन जसं नेलपेंट असतं, अगदी व्यवस्थित ते आपल्या नखांवरती लागतं तसंच हे अगदी व्यवस्थित होतं। ही आहे कोकोनट ऑइलची कमाल, एकदा करून बघा। यानंतर जे तुमचं नेलपेंट आहे ना ते भरपूर दिवस वाळणार देखील नाही। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे, बऱ्याच वेळा आपल्या धान्यांना कीड लागते, म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी, डाळ, इतर भरपूर लवकर त्यामध्ये आळ्या होतात, जाळी होते, किडे पडतात। तर यासाठी काय करायचं, अगदी भरपूर धान्य असतील ना, कोटी किंवा एखादं पोतं, तर त्यासाठी वेगळा उपाय आहे जो की आपण चॅनलवरती सांगितलेला आहे, पण अगदी 2-3 किलोच धान्य आहे। तर त्यासाठी काय करायचं बघा, आपल्याकडे असतात मसाल्यामध्ये लवंग किंवा तेजपत्त्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि हे 2-4 लवंग, 2-4 तेजपत्त्याची पानं दोन्हीपैकी एक कोणतंही घ्या आणि ते यामध्ये टाकून व्यवस्थित याला बंद करून ठेवायचं। याच्या वासाने अजिबात यामध्ये कीड लागत नाही किंवा हे जाळी पडत नाही, खराब होत नाही। एकदा करून बघा, खूप जास्त फायदा होतो, कारण की किडे लागले, काही खराब झालं, वाळत घालायला वेळ नसतो किंवा साफसफाईला भरपूर वेळ जातो। यानंतरची आपली टीप आहे स्विच बोर्डसाठी। घरामध्ये असे बरेच स्विच बोर्ड असतात जे की असे काही पाण्याच्या ठिकाणी असतात, टॉयलेट, बाथरूममध्ये असतात, जिथे की आंघोळ काही करताना किंवा पाण्याचं काही असं काम करताना पाणी त्यामध्ये जाण्याची भीती असते, करंट लागण्याची भीती असते। तर आता बघू शकता, माझ्या तर अगदी नळावरतीच असा हा स्विच बोर्ड आहे, जे की नळ धुताना, काही भांडे घासताना किंवा टाईलची स्वच्छता करताना त्यामध्ये पाणी जाण्याची मला तर फार भीती वाटते, पण यावरती मी एक उपाय सुचवलेला आहे।
जो की तुम्हालाही खूप कामी येईल अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर, किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर ते यामध्ये बोट घालतील की काय याची भीती असेल तर काय करायचं बघा, इथे आता बाथरूममध्ये जर हा तुम्हाला स्विच बोर्ड असेल, आंघोळ करताना पाणी जाईल की काय, मुलं काही करतील की काय भीती वाटत असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याकडे अशा टिकल्या असतात, अगदी 5 रुपयाला हे पाकिट मिळतं. तुम्ही छोट्या टिकल्या लावत असाल तर मोठ्या टिकल्याचं पाकिट घ्या, यापेक्षा मोठ्या टिकल्या असतील तर अजूनच चांगलं. तर हे टिकल्या घ्यायचं आणि त्या आपल्याला यावरती अशा लावायच्या आहेत. तर बघू शकता या छिद्रावरती मी लावत आहे. आता यामुळे काय होतं, यामध्ये पाणी जात नाही, त्यासोबत लहान मुलं असतील तर बोट घालण्याची भीती राहत नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, मुलं तरी पण याला असं बोट घालू शकतात, पण काय ते बोट जाणार नाही, टिकली आतमध्ये जाईल थोडीफार, पण बोट मुलांचं जाणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. त्याचसोबत तुम्हाला जर अशी टिकली लावायची नसेल या ठिकाणी तर संपलेलं टिकलीचं जे पाकिट आहे ना, हे देखील तुम्हाला खूप कामी येईल. कारण की आता आपण त्या छिद्रामध्ये तर टिकल्या लावल्या, पण स्विच बोर्डला बाजूला जो स्पेस असतो तिथून देखील पाणी जाण्याची भीती असते. तर यासाठी काय करायचं बघा, टिकलीचं संपलेलं पाकिट घ्यायचं. तुम्हाला जर हे नाव वगैरे नक्सो असेल तर तुम्ही एखादा पांढरा यावरती किंवा कलरफुल कागद देखील चिटकू शकता, जेणेकरून दिसायला अजून चांगलं दिसेल. तर यानंतर बघा काय करायचं, हे डबल टेप मी लावलेला आहे, स्विच बोर्डवरती मी याला असं लावलेलं आहे. असं व्यवस्थित हे बसतं. अगदी छोटं मोठं टिकल्याचं पाकिट असतं किंवा इतर काही प्लास्टिकचा तुकडा असेल, असा प्लास्टिकचा कागद असेल तर तो देखील तुम्ही इथे लावू शकता. आता बघा याला वापरायला देखील मला खूप सोपं जातं, कारण की याला सारखं सारखं वापरण्या अगोदर काढायची गरज पडत नाही. अगदी हे खाली केलं की पाण्याचे शिंतोडे काही जाण्याची भीती राहत नाही. तुमच्याही घरी अशा प्रकारे पाण्याच्या ठिकाणी स्विच बोर्ड असेल तर नक्की एकदा करून बघा. यानंतरची आपली टीप आहे, आता बघा बऱ्याच वेळा आपण बघतो बिल खूप जास्त आपलं लाईट बिल येतं, कमी जरी वापरलं तरी लाईट बिल जास्त येतं, कारण की आपण योग्य वस्तू निवडत नाही. घरामध्ये कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू घेऊन येत असाल तर या अगोदर तुमच्या वस्तूवरती ISI मार्क आहे की नाही हे नक्की बघा. तुमच्या जर वस्तूवरती ISI मार्क नसेल तर ती वस्तू डुप्लिकेट असू शकते, त्यामुळे घरामध्ये शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते. त्याचसोबत भरपूर लाईट बिल जे आहे ना ते तुमचं वाढणार आहे, कारण की अशा ज्या वस्तू असतात ISI मार्क नसलेल्या त्या खूप जास्त पॉवर घेतात आणि खूप जास्त आपलं लाईट बिल वाढतं. त्याचसोबत बघा कूलर, टीव्ही, फ्रीज, इतर इस्त्री अशा काही वस्तू ज्या असतात ना इलेक्ट्रिक, ज्या दररोजच्या वापरात आहेत, त्यावरती पॉवर सेव्हिंग टेक्नॉलॉजी, पॉवर सेव्हिंग मोड किंवा पॉवर सेव्हिंग गाईड अशा प्रकारे जर लिहिलेलं असेल तरच ते खरेदी करायचं, म्हणजे तुमचं लाईट बिल कमी येतं. आणि स्टार यावरती दिलेलं असतात ते देखील बघून घ्यायचं, म्हणजे बरीच लाईट बिलची बचत होते. किंवा दिवसभर फ्रीज चालू ठेवण्याची गरज नसते, सकाळी उठल्यानंतर 2 तास फ्रीज बंद करायचं आणि त्यानंतर चालू करायचं. रात्र फ्रीज बंद असतं फ्रीज, त्यामुळे व्यवस्थित कूलिंग झालेली असते, त्यामुळे सकाळी 2 तास फ्रीज केलं की बरंच लाईट बिलची बचत होते. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचं लाईट बिल अर्धं होऊ शकतं. त्यामुळे यानंतर नक्कीच काळजी घ्या या गोष्टींची. आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.